आज तर मी ना हद्दच पार करून टाकली. शेजाऱ्याच्या वावरात जाऊन त्याची टाकीच चोरून आणली. आपल्या घरी पाहुणे आले की मी तेली रिकामा नाही बसू देत. आपले जवई बॉय आले होते, तेले म्हटलं चला माझ्यासोबत आपल्याला मलकापूरला जाणं पडते. जवई बॉयले सोबत घेऊन 360च्या स्पीडनं आलो मलकापूर. कुठेही महालक्ष्मी अॅग्रोवर, काऊन की आपल्याला पेट्रोल पंप घेणं होतं. सूरज भाऊले म्हटलं चांगला पंप दाखवा बा आपल्याला. सूरज भाऊ म्हणत हा पंप घेऊन जा पाटील, काहीच वांदा नाही आले. थांबा म्हणत तुम्हाला चालू करून दाखवतो. म्हटलं अरे काही वांदा नाही ना, तुमची क्वालिटी माहिती आहे आपल्याला. सूरज भाऊले टाटा करून पंप घेऊन आम्ही आलो डायरेक्ट पेट्रोल पंप. पहिले तर बॉटल मध्ये पेट्रोल घेतलं, मग गाडीची टाकी पॅक केली आणि 360च्या स्पीडनं घरी आलो. जवई बॉय सोबत मस्तपैकी जेवण केलं आणि तेवढ्यात आपला भासा आला शाळेत. त्याला म्हटलं तू घरीच राह, मी वावरात चाललो. जवई बा म्हणत एवढं मोठं सामान तू एकटा कसा काय नेशील, चाल मी बी येतो. आम्ही वावरात आलो. म्हटलं बा सोयाबीन मध्ये लय गवत झालं असेल. तणनाशक शिपायला आलो तो खरी, पण सोयाबीन मध्ये पाहिजे असं काही गवत नव्हतं. इरीवर येऊन मोटर चालू केली, भरला पंप आणि टाकलं पेट्रोल, त्यावर टाकलं तणनाशक आणि सुरू केलं फवारणं. आता आम्हाला पाहिजे होती पाण्याची टाकी. सांगा नका कुणाले, मी ना शेजाऱ्याच्या वावरात जाऊन त्याची टाकीच लांबवली. नळानं कदलोक भरता म्हटलं पंप डायरेक्ट टाकी भरायला पुरते. टाकी भरली की कसं आपल्याला जठी वाटलं तरी पाणी घेऊ शकतो. जवई बा म्हणत दाखव मी फवारतो, तू पाणी आणून दे. म्हटलं नाही हो, पाहुणे जवळून जर काम करून घेतलं तर लोक काय म्हणतील मला. पण आमचे जवई बा कुठे ऐकतात भाऊ, शेवटचे 2 पंप त्यानंच मारले. संध्याकाळच्या टाइमले पुरं वावर फवारणं झाल्यावर ज्याची टाकी त्याच्या वावरात नेऊन टाकली. जराशी औषधी उरली ते एका झाडाखाली लपून ठेवली. सांगा नका बा कोणाले. तर अशा प्रकारे पुरं सोयाबीन फवारून आम्ही केला वावराले टाटा. पण आम्ही चाललो आता घरी.